महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। जनता ने डबल इंजन सरकार के लिए वोट किया है, सरकार की योजनाओं के लिए वोट किया है। लोगों का मानना है कि हमारी सरकार अच्छा काम कर सकती है, तो शासन आदेश मिल गया है। जब आपके इतने सारे सांसद लोकसभा के लिए चुने गए तो ईवीएम कितनी अच्छी थी। नांदेड़ उपचुनाव में भी कांग्रेस उम्मीदवार जीते, वहाँ ईवीएम अच्छी थी। क्या हम ईवीएम को मैनेज करके 1500 वोट ज़्यादा से नहीं जीत सकते थे? लोकसभा की हार से हमने चिंतन किया, सीखा, आगे बढ़े और जीत हासिल की। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने पलटवार करते हुए महाविकास आघाडी पर निशाना साधा है। 2,50,00,000 मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला। आता 2,17,00,000 वर आले। का आले? 4 महिन्यात का आले? कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला। मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटारडेपणा केला। लोकाला मत वाटलं की आता खोटारडेपणा आहे। आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे। आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला, त्यांनी आम्हाला मत दिले। मागासवर्गीय, आदिवासी सर्व समाजांनी मत दिले। त्यामुळे खोटारडेपणा एकदाच चालला, खोटारडेपणा पुन्हा चालणार नाही। आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो, म्हणून आम्ही 3,17,00,000 वर पोहोचलो। 2,48,00,000 वरनं आम्ही 3,17,00,000 वर गेलो। महाविकास आघाडी 2,50,00,000 वरनं 2,17,00,000 वर आली। त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा, तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे जे वागून राहिले, ईवीएम खराब आहे, ईवीएम खराब आहे, डांबरटपणा आहे। महाविकास आघाड़ी की करारी हार से विपक्ष परेशान नजर आ रहे हैं। उन्होंने अपनी हार को ईवीएम मशीन को जिम्मेदार ठहराया है। बैलेट पेपर से चुनाव होते तो नतीजे अलग होते। ईवीएम मशीन को संदेह के घेरे में होने से इसकी जांच करने की मांग शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आव्हाड ने की है। जसं पुतीनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं, तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। नाही, मी माझं मार्जिन काय अर्थ नसतो, माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही। हे बघा, मी भारतातल्या 2 लढाया जिवंत असताना बघितल्यात। मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठं जनभावना तयार केली। त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे, कारण का आपण स्वातंत्र्यच ना, आपण गुलाम आहोत। आणि त्यांनी ते हे पुढे नेलं। 1977, 75 ते 77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं, आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं। नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग, ह्याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनांदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती, आणि लोक हल्ली। ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं। आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत। लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही। मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार। आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं। ईवीएम मशीन को इस्राएली टेक्निक से बनाया गया है, इसलिए नतीजे भाजपा के हित में दर्ज होते हैं और विपक्ष की हार होती है। ऐसा आरोप शरद पवार गुट के पुणे के हड़पसर चुनाव क्षेत्र के पराजित उम्मीदवार प्रशांत जगताप ने लगाया। उन्होंने दावा किया है कि उनके पास ईवीएम मशीन के खिलाफ सबूत है। मशीनमध्ये साधारण 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं त्या काही चित्र समोर येत आहे। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। त्याचं कारण आहे या ठिकाणी आम्हीच आमदार व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका नाही, पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। जे झाले ते निश्चित मतदारांनाही माहिती का झालेला प्रकार चुकीचा आहे। उमेदवारांच्या न निघालेल्या मिरवणुका या थोड्याफार निघाल्या, त्याच्यामध्ये नागरिकांनी दाखवलेली उदासीनता, हे एकूणच हा निकाल खोटारडा है, रडीचा डाव खेलना है, ये निश्चित सिद्ध करना है। ईवीएम मशीन को लेकर राज्य में जोरदार बहस शुरू हो चुकी है। कुछ उम्मीदवार अदालत में जाने की तैयारी कर रहे हैं। भाजपा जीत का जश्न मना रहा है तो दूसरी ओर महाविकास आघाड़ी के साथ पराजित उम्मीदवार ईवीएम मशीन को गलत बताकर भाजपा पर हेराफेरी का आरोप लगा रहे हैं। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नाशिक।
महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।